ज्यांची कष्ट करण्याची तयारी असते त्यांना वयाची मर्यादा कधी येत नाही किंवा परिस्थितीची मर्यादा त्यांच्यावरती कधी येत नाही. ज्यांना कष्ट करायचं आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कष्ट करतात. आज आपल्यासोबत एक अशा आजी आहेत ज्यांचं वय आहे 65 आणि त्या स्वतः रिक्षा चालवतात. आजी, श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. मला पहिला तुमचं नाव सांगा, वय सांगा. माझं नाव मंगला बावळे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आता काय सांगायचं? मला सांगा, कधीपासून तुम्ही ही रिक्षा चालवताय? नक्की ही रिक्षा चालवण्यासाठी तुमच्या डोक्यात कसं आलं आणि का हा निर्णय घेतला? माझ्या मुलग्यानं रिक्षा घेतली आहे तर घरी आपलं चालवायसाठी. तर मी म्हणलं मला पण चालव, तू जर घरी नसलास एखाद्या वेळेस तर मी चालवेल, मला शिकव. म्हणून मुलानं माझ्या मला शिकवली आणि मुलगा माझा फार हुशार आहे, त्याच्यामुळे मला त्यानं चांगली रिक्षा शिकवली आणि माझं धाडस पण वाढलं. किती दिवस झालं तुम्ही रिक्षा चालवताय? रिक्षा चालवते त्याला 15 दिवस झाले. 15 दिवसापासून सुरू केली? 15 दिवसापासून सुरू केली. किती कुठे कुठे जाता? कराड आणि उंडाळे, सवादी, मासुली, तुळसण आणि काय जिंती, चिरंबे, नांदगाव एवढ्यातच चालू. आता 15 दिवसापासून रिक्षा चालवताय, काय नक्की अनुभव काय आहे? काय वाटतं? नाही, एक नंबर वाटतंय. काय सुद्धा भीती वाटत नाही. माझ्या मुलगीमुळे मला काही भीती वाटत नाही. आता माझा मुलगा अजूनपर्यंत संगत होता, आता इथनं पुढे मी चालवायला लागले तर मला मुलगीची सुद्धा काही गरज लागणार नाही असं माझं मन बोलतंय. बर, किती रुपये साधारण कमवताय तुम्ही? सुरुवात आहे, किती रुपये कमवताय? रुपये कमी मिळाले. मी 2 वेळा बघितलं, 500-600 रुपये झालं ना. बरं, आणि तुमचं गाव देखील तिकडेच आहे, सासर तिकडेच आहे. तिकडची लोक भेटतात का? काय म्हणतात तुम्ही रिक्षा चालवताना पाहिल्यावर? रिक्षा चालवताना पाहिल्यावर चांगला आहे म्हणते ती. मुलगा त्यांचा चांगला आहे, त्यामुळे मुलगानं चांगलं शिकवलंय आणि ते चांगले आहे. ते असं चांगलं आहे म्हणते ती. शिकव, आम्हाला चांगलं पोषण देते ती. मग घरातले सगळे खुश आहेत? हो, सगळे खुश आहेत. तुमचे नातू वगैरे काय म्हणतात? सगळे चांगले आहेत, सगळे खुश आहे ती. पण मोठ्या मुलीचा मुलगा आहे तो जरा म्हणतो तू म्हातारी झाली आहेस, कशाला रिक्षा चालली तू, असं पण तो काळजीपोटी म्हणतो. बरं, आता हा कंटिन्यू चालवत राहणार? हो, चालवत राहणार. बरं, वाहतुकीची वगैरे काय अडचण? काय नाही अडचण, मला अजून तरी काय वाटत नाही. इथनं पुढे तरी वाटणार नाही. इथनं पुढे ह्याच्या मागच्या पेक्षा इथं पुढे मी चांगली हुशार घेऊन चालवीन अशी माझ्या मनाची खात्री आहे. इच्छाशक्ती असली की तुम्ही कोणतंही काम अगदी प्रामाणिकपणे करायचं ठरवलं की ते होतं. आणि त्यानुसार आता या 65 वर्षाच्या आजींनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केलेली आहे. खरं तर त्यांच्या मुलानं ही रिक्षा आणलेली, पण त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या मुलानं त्यांना ही रिक्षा चालवायला शिकवले. खरं तर अनेकांना हा आदर्श घ्यायची ही गोष्ट आहे आणि म्हणूनच या आजींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अभय कुमार देशमुख, श्रेष्ठ महाराष्ट्र, कराड.